अहो ऐका ना, काही लोक किती टॅलेंटेड असतात ना. कोणी डान्स करून, कोणी गाणं बोलून, कोणी ऍक्टिंग करून किती फेमस झाले यार. माझ्यामध्ये पण काहीतरी टॅलेंट असतं ना, तर मी पण फेमस झाले असते ना. म्हणजे तू दुसऱ्यांचं टॅलेंट बघून जेलस फील करते का? जलस नाही हो, थोडं दुःख वाटतं पण. हे बघ, श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. म्हणजे दुसऱ्याचं टॅलेंट बघून आपण दुखी होऊ नये. स्वतःमध्ये जे दडलेलं आहे त्यावर जर काम केलं तर यश नक्की मिळेल. म्हणजे माझ्यात काही कमी ते सांगू पण नको का तुम्हाला? तसं नाही ग. बरं एक उदाहरण देतो. जर हनुमानजींना असं वाटलं असतं की श्रीरामांसारखं माझ्याकडे रामराज्य का नाही, तर त्यांचा पराक्रम आज दुनियेला दिसलाच नसता. पण त्यांनी आपलं टॅलेंट काय शोधलं, तर सेवा आणि भक्ती. ते त्यातच प्रावीण्य मिळवलं आणि म्हणून आज ते महान झाले. हा, बरोबर बोलले हो. दुसऱ्यांचं टॅलेंट बघून दुखी होण्यापेक्षा ना, मी माझ्यामधलं टॅलेंट शोधते. म्हणजे ना माझी वेगळी ओळख निर्माण होईल.